राज्यात तसेच देशात संपत्तीवरून मोठ्या प्रमाणात वादविवाद पाहायला मिळतात. संपत्तीवरून होणारे वादविवाद अनेकदा कोर्टात जातात. संपत्तीच्या कारणावरून मोठ्या प्रमाणात हाणामारीच्या घटना सुद्धा घडतात. खरं तर देशात संपत्तीविषयक अनेक कायदे आहेत. या कायद्यात वेळोवेळी सुधारणा होत आहेत. पण सर्वसामान्य नागरिकांना संपत्तीविषयक सर्वच कायद्यांची माहिती नसते आणि यामुळे मालमत्तेवरून मोठा गोंधळ होतो. कुटुंबात यावरून वादविवाद सुरू होतात. संपत्तीचे प्रकरण न्यायालयात जातात. दरम्यान अशाच एका संपत्तीच्या प्रकरणात हायकोर्टाने नुकताच एक महत्त्वाचा निकाल दिलाय. खरं तर वडिलांच्या संपत्तीवर मुलीचा आणि मुलाचा समान अधिकार असतो. वडिलोपार्जित संपत्तीमध्ये मुलाला आणि मुलीला अगदीच मुलगी विवाहित असली तरी देखील तिला समान वाटा देण्याची तरतूद आहे. जर वडिलांनी स्वतः संपत्ती कमावली असेल तर अशा प्रकरणांमध्ये वडिलांच्या इच्छेनुसारच संपत्तीचे वाटप होते. मात्र जर वडिलांचे निधन इच्छापत्र न बनवता झाले तर अशा संपत्तीत देखील मुलगा आणि मुलगी वाटेदार असतात. पण माननीय उच्च न्यायालयाने आईच्या संपत्तीवर मुलाचा आणि मुलीचा अधिकार नसतो असं म्हणत एक प्रकरण निकाली काढले. आता आपण माननीय उच्च न्यायालयात आलेल्या याच प्रकरणाची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत आणि या प्रकरणात कोर्टाने नेमकं काय मत नोंदवलंय, काय निकाल दिला आहे याचबद्दल तपशीलवार माहिती पाहणार आहोत. नेमकं काय होतं प्रकरण? हे प्रकरण आहे दिल्लीमधील. राष्ट्रीय राजधानी दिल्लीमधील उत्तर पश्चिम दिल्लीतील शास्त्री नगर येथील एका 85 वर्षीय महिलेने आपल्या मुलीच्या विरोधात आणि जावयाच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी माननीय उच्च न्यायालयात त्यांची मुलगी आणि जावई यांच्या विरोधात संपत्तीवर अनधिकृत ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हणत याचिका दाखल केली होती. लाजवंती देवी असे या याचिकाकर्त्या महिलेचे नाव. मंडळी, 1985 मध्ये लाजवंती देवी यांनी आपल्या मुलीला आणि जावयाला राहण्यासाठी घराचा काही भाग दिला होता. पण आता मुलीला आणि जावयाला दिलेले घर ते रिकामे करत नाहीयेत. म्हणजे मुलगी आणि जावई लाजवंती देवी यांच्या संपत्तीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. म्हणून लाजवंती देवी माननीय उच्च न्यायालयात गेल्यात आणि कोर्टाने आता या प्रकरणात लाजवंती देवी यांच्याच बाजूने निर्णय दिलाय. खरं तर लाजवंती देवी यांची संपत्ती त्यांच्या पतीने 1966 मध्ये खरेदी केली होती. महत्त्वाचे म्हणजे ही संपत्ती लाजवंती देवी यांच्याच नावाने खरेदी करण्यात आली होती. म्हणूनच कोर्टाने आता त्यांच्या पतीच्या निधनानंतर या संपत्तीवरील संपूर्ण अधिकार हा लाजवंती देवी यांचा आहे असे निरीक्षण नोंदवले. तसेच माननीय न्यायालयाने 6 महिन्यात लाजवंती देवी यांचे घर मुलीला आणि जावयाला रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत. 2014 पासून सुरू असणाऱ्या या सुनावणीच्या काळात मुलीला आणि जावयाला प्रत्येक महिन्याला 10,000 रुपये भरणे बंधनकारक करण्यात आले होते. महत्त्वाचे म्हणजे संपत्ती सोडण्याच्या दिवसापर्यंत महिन्याला 10,000 रुपये दंड म्हणून भरावं लागणार आहेत. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.